हिंजवडी परिसरामध्ये विजेचा लपंडाव, कांदळगाव वीज तारांच्या वाहिन्यांवर ताण, तर हिंजवडी वाकड परिसरामध्ये 200 आयटी उद्योगांना याचा फटका। खासदार सुप्रिया सुळेंनी हिंजवडीतील रस्त्यांचा व्हिडिओ केला ट्विट, रस्त्यांची दुरुस्ती करण्याची केली यातनं मागणी। पुण्यातील म्हाडाच्या शिल्लक सदनिकांचं आजपासून ऑनलाईन वितरण, तर प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य, अर्जदारांना आजपासून नोंदणी करता येणार। टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून झालेल्या बाळांच्या आईकडून हत्या, पुण्याच्या लोणी काळभोरमधली ही धक्कादायक घटना। आईला या प्रकरणी अटक, बाळाची वाढ होत नसल्यामुळे तसंच उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे हत्या केल्याची माहिती। पुण्यामध्ये वर्षभरात 70 मातांचा मृत्यू, महापालिकेच्या आरोग्य विभागाची आकडेवारी। दारिद्र्य रेषेवरील महिलांचं प्रमाण यामध्ये जास्त, आकडेवारीतनं ही गंभीर बाब समोर। विद्यापीठाच्या अर्थसहाय्य योजनांसाठी 3000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती योजनांचे स्वरूप बदलण्यात आले। पासपोर्ट पोर्टल बंद, पुण्यातील हडपसर या ठिकाणी पासपोर्ट कार्यालयामध्ये नागरिक ताटकळत, मागील 3 ते 4 दिवसांपासून पोर्टल बंद। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा जन्मोत्सवाचं निमंत्रण। पुण्यातील हजरत निजामुद्दीन दिल्ली स्थानकापर्यंत 14 विशेष रेल्वे धावणार, उन्हाळी सुट्टीमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय।